नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोल्हापुरात व्हीआयपी प्रेस आर्मी नावाने फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी। कोल्हापुरात महाराष्ट्र शासन व्हीआयपी प्रेस आर्मी या नावाने अनधिकृतपणे फिरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना युवा सेनेने केली आहे। अशा वाहनांच्या तपासणीसाठी पोलिसांनी तातडीने मोहीम उघडावी, अन्यथा शिवसेना स्वतःच्या पद्धतीने कारवाई करेल असा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर शहर व परिसरात अशा गाड्या राजरोज फिरताना दिसतात। यामध्ये संबंधित व्यक्तींच्या नावाचा गैरवापर होत असून त्यांच्या गाड्या त्यांचे नातेवाईक किंवा इतर तोतया व्यक्ती वापरत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। अशा वाहनांचा वापर तस्करी किंवा अन्य गैरप्रकारांसाठी होत असल्याच्या घटनाही समोर आल्यात। शिवसेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी या वाहनांची तपासणी करण्याची मागणी केली असून कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व शहर डीवायएसपी यांनी या प्रकरणात तात्काळ पावलं उचलावीत असं निवेदन दिलंय। अनधिकृत वाहनांच्या तपासणीमुळे त्यांचा गैरवापर उघड होईल आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसेल। सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई करणाऱ्या प्रशासनाने अशा वाहनांवरही तितकीच कठोर भूमिका घ्यावी अशी शिवसेनेची मागणी आहे। जर या गाड्यांची तपासणी लवकरच झाली नाही तर शिवसेना युवा सेना आपल्या पद्धतीने कारवाई करेल असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे। यासाठी होणाऱ्या कोणत्याही जबाबदारीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही दिलाय। शिवसेना नेत्यांनी दिलेल्या निवेदनानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून लवकरच कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं। यावेळी जिल्हा प्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, उपजिल्हा प्रमुख बंडा लोंढे, महानगर प्रमुख सनराज शिंदे, शहरी युवा अधिकारी सुमित मिळवंकी, ओंकार मंडलिक, शहर समन्वयक अक्षय घाटगे, कीर्तिकुमार जाधव, रोहित वेढे, शहर चिटणीस युवराज मोरे, शहर सहसमन्वयक शुभम पाटील, शैलेश नलवडे, मुन्ना महात, मारुती कारंडे, पवन तोरसकर, प्रमोद डोंगरे आदी उपस्थित होते। आज कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या चारचाकींवर व्हीआयपी प्रेस पोलीस महाराष्ट्र शासन अशा पद्धतीच्या प्लेट्स असतात, आमची आजची मागणी आहे की नक्की त्या व्यक्ती किंवा त्या गाडीमध्ये तीच व्यक्ती असते का? कारण आजची परिस्थिती बघितली तर क्राईम वाढला आहे, चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत, गुन्हेगारी वाढले आहे। एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या गाडीत जाऊन बसली तर समोर असणाऱ्या प्रशासनाला देखील असं वाटतं की त्या गाडीत तीच व्यक्ती आहे का, असा गैरसमज होऊ शकतो। आणि आमच्या माहितीनुसार अशा निम्म्याच्या वर गाड्या फेक आहेत, फेक नावाने फिरतात। आज सर्वसामान्यांवर तुम्ही कारवाई करता, कारवाईंना दंड देता, पण अशा व्यक्तींना काय करणार हा आमचा आज पोलीस प्रशासनाला सवाल आहे। येणाऱ्या काळात जर या सर्व गाड्यांवर त्यांनी चेकिंग करावं, त्यांच्या ID आहेत का बघावं, अन्यथा युवा सेना स्वतः जाऊन त्या गाड्याचं निरीक्षण केल्याशिवाय राहणार नाही। निवेदन दिला कोणाकडे दिला? आज आम्ही शहर डीवायएसपी साहेबांच्याकडे निवेदन दिले। त्यांची VC चालू होती, गडबडीत होते, पण त्यांना विनंती केली आहे की या विषयात काहीतरी तोडगा काढा आणि मार्ग द्या, नाहीतर आम्ही युवा सेनेच्या वतीनं त्या गाड्या तपासणी सुरू करणार। काय आश्वासन देण्यात आलं का? साहेबांनी हा विषयावर आम्ही काम करतो आणि नक्कीच रिझल्ट देतो म्हणून सांगितले। येणाऱ्या 4 दिवसात रिझल्ट दिसला तर ठीक, नाही तर युवा सेना स्वतःच गाड्या तपासायला सुरू करेल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।